शैक्षणिक उपक्रम संशोधिका व KPIT कंपनी तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मुख्याध्यापक संघटना आणि अकोले तालुका विज्ञान व गणित शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षकांसाठी ज्ञानरचनावादावर आधारित ज्ञानप्रबोधिनी संस्था पुणे यांच्यामार्फत आज दिनांक 20 आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी प्रशिक्षण आयोजित केले आहे। या कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक अकोले या ठिकाणी करण्यात आली आहे। ही कार्यशाळा 2 दिवस चालणार असून विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादातून शिक्षण कसे द्यावयाचे आहे त्याबाबत संवादातून प्रशिक्षण चालणार आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, उपप्राचार्य अशोक दातीर सर, ज्ञानप्रबोधिनीचे ओमकार बाणाईत पल्हाडे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। यावेळी ज्ञानप्रबोधिनीच्या हेमा विसावे, दीपिका दीक्षित तांबेकर, तन्मय भोसले, निखिल साटे यांनी प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केले। हसत खेळत प्रशिक्षण 2 दिवस चालणार असून दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी 5 वाजेपर्यंत हे छोटे सायंटिस्ट घडविण्यासाठी आनंददायी प्रशिक्षण सुरू आहे। हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी श्री राजीव देशमुख सरस्वती विद्यालय धामणगाव पाट यांनी परिश्रम घेतले, तर कार्यक्रमाचे आभार श्री श्याम मालुंजकर यांनी मानले। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर। या कार्यक्रमामध्ये नेमकं काय केलं जातं हे अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगेन। शिकायचं असेल तर त्यासाठी वेगळ्या प्रकारची कौशल्य त्यांनी किती आत्मसात करावी यासाठी म्हणून आपण काही 6 वेळा संकल्पना या काढल्या। जसं की विद्यार्थ्यांना चांगलं निरीक्षण करता आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजे, विद्यार्थ्यांना वर्गीकरण करता आलं पाहिजे, मोजमाप करता आलं पाहिजे। ही जी कौशल्य आहे ही विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकण्यासाठी अवगत करायला पाहिजे। नाहीतर मोठं झाल्यानंतर मग अरे हे तुला एवढं साधं जमत नाही का असं कदाचित ऐकायला लागतं, ते ऐकायला लागू नये। आणि मग 8वी 9वीच्या स्तराला ज्या काही विज्ञानातल्या वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत, त्या कृतीद्वारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं असं साधं सोपं ढोबळ खरं तर याचं स्वरूप आहे। आणि जेव्हा ते आपल्या महाविद्यालयातून बाहेर पडले त्यावेळीच त्यांनी ज्ञानप्रबोधिनी जॉईन केलेलं आहे। खूप चांगलं काम ते या माध्यमातून करतायत। विज्ञान शिकणं ही गोष्ट वेगळी आहे आणि विज्ञानाचं शिक्षण देणं, एज्युकेशन ऑफ सायन्स ही गोष्ट वेगळी आहे। बोट लावतात तेव्हा त्याला जेव्हा चटका बसतो तेव्हा त्याला अनुभव येतो की ही काहीतरी विलक्षण अशी गोष्ट आहे आणि यामुळे आपली याच्यापासून परामर्श आहे त्याला घ्यावं लागते। आतापर्यंत विचार करत होतो आणि त्यांना त्यांची कार्यशाळा काय करायचं काय सगळं म्हणायला नव्हतं। नवीन शैक्षणिक जे धोरण आहे आपल्या सरांनी सांगितलं त्याला कौशल्य विकासाला 12